नमस्कार, मी संदीप देसाई. महाराष्ट्र एक पाऊल पुढे या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत. राज्याच्या गडचिरोली जिल्ह्यातल्या नक्षलवाद विरोधी कारवाईनं मोठा टप्पा गाठलाय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीत या जहाल नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केलंय. जहाल नक्षलवाद्यांच्या शरणागतीमुळे दंडकारण्यामध्ये गेल्या 4 दशकांपासून असलेल्या नक्षलवादाचा अंत झालाय. गेल्या 45 वर्षांपासूनचा गडचिरोलीला नक्षलवाद मुक्त करण्याचा लढा आता अखेरच्या टप्प्यात पोहोचलाय. दिवाळीपूर्वीच मोठ्या प्रमाणावर नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केल्यानं तिथली दहशत तर संपुष्टात यायला मदत होईलच, शिवाय तिथल्या ग्रामस्थांनाही शांततापूर्ण वातावरण मिळेल. एक नवीन इतिहास आज लिहिला गेला आहे. भूपतीसारख्या अतिशय वरिष्ठ संपूर्ण चळवळ उभी केली अशा प्रकारचा व्यक्ती त्यांनी सरेंडर करणं ही देशाच्या इतिहासातली एक अत्यंत मोठी गोष्ट आहे. मुंबईतल्या घाटकोपरच्या माता रमाबाई आंबेडकर नगर आणि कामराज नगर झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पाचं भूमिपूजन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालं. विकास आणि घरापासून कुणालाही वंचित राहू देणार नाही अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली. येत्या 2 वर्षांमध्ये या परिसरात आधुनिक सुसज्ज घरं उभी राहतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. रमाबाई आंबेडकर नगर आणि कामराज नगरच्या बंधू भगिनींना एक स्वप्न जे आमच्या सरकारने त्या ठिकाणी तुमच्याकरता बघितलं होतं ते आता केवळ स्वप्न राहणार नाहीये, तर ते स्वप्न वास्तविकतेमध्ये बदलण्याचा दिवस हा आज उजाडलेला आहे. पुनर्वसन सदनिकांची वैशिष्ट्य काय आहे त्यावर एक नजर टाकूया. पात्र झोपडपट्टी धारकांना 1 बेडरूम, हॉल आणि किचन स्वरूपाची 300 चौरस फूट सतई क्षेत्र असलेली घरं विनामूल्य दिली जातील. प्रत्येक इमारतीमध्ये प्रवासी आणि स्ट्रेचर लिफ्टची सुविधा असणार आहे. जलशुद्धीकरण, सांडपाणी प्रक्रिया आणि सेंद्रिय कचरा रूपांतर यंत्रणा, उच्च दर्जाच्या नागरी सुविधांची व्यवस्था, सौर पॅनेल्स आणि पर्जन्य जल संधारण सुविधा सुद्धा उपलब्ध असणार आहे. एसटी कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड झाली आहे. यंदाच्या दिवाळीमध्ये एसटी कर्मचाऱ्यांना प्रत्येकी 6,000 रुपयांची दिवाळी भेट देण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतलाय. तसंच 2020 ते 2024 दरम्यानच्या वेतन फरकाची वाढीतली रक्कम कर्मचाऱ्यांना दरमहा पगारासोबत दिली जाणार आहे. त्याचबरोबर पात्र कर्मचाऱ्यांना पूर्वीप्रमाणे 12,500 रुपये अग्रिम देण्याचा निर्णय घेतल्याचं सुद्धा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सांगितलं. महाराष्ट्र भरती प्रक्रिया गतिशील करून 2026 मध्ये मोठी नोकर भरती करणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. शासकीय सेवेमध्ये सर्व संवर्गातल्या सेवा प्रवेश नियमांमध्ये सुधारणा करणार असल्याचं सुद्धा मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. सामान्य प्रशासन विभागाकडून अनुकंपा तत्वावरच्या लिपिक श्रेणीतील 10,309 उमेदवारांना नियुक्तीपत्र प्रदान केली गेली. त्या सोहळ्यामध्ये मुख्यमंत्र्यांनी ही माहिती दिली आहे. बऱ्याच वर्षाच्या प्रतीक्षेनंतर मुख्यमंत्री साहेबांच्या 150 दिवसाच्या कार्यक्रमामध्ये अनुकंपाचा विषय घेतला आणि त्याला गती मिळवून रेशीम संचालनालयामध्ये माझी नियुक्ती झालेली आहे. नमस्कार, मी आदर्श शशिकांत पाटील. माझे वडील यांचे 2021 मध्ये दुःखद निधन झाल्यावर माझ्या कुटुंबावर आर्थिक संकट आलं होतं आणि खूप प्रश्न उपस्थित झाले. मी तेव्हा 10वी मध्ये होता, तरीही मी माझं डिप्लोमा शिक्षण कंप्लीट केलं आणि आज मला अनुकंपा तत्वावर अपॉइंटमेंट लेटर भेटते आहे. महाराष्ट्राला उद्योग क्षेत्रामध्ये कायमस्वरूपी 1 नंबरवर ठेवण्यासाठी जे काही करावं लागेल ती सर्व ताकद उद्योजकांना देण्याची राज्य शासनाची तयारी आहे अशी ग्वाही उद्योग मंत्री उदय सामंत यांनी दिली आहे. महाराष्ट्र राज्य निर्यात पुरस्कार 2025चं वितरण मराठी भाषा आणि उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते झालं. रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड इथल्या दिवाणी आणि फौजदारी न्यायालयाच्या नूतन इमारतीचं उद्घाटन सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या हस्ते झालं. यावेळेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती चंद्रशेखर यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते. मंडणगड आणि संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यातील न्यायालयीन यंत्रणेच्या दृष्टीनं हा एक ऐतिहासिक दिवस ठरलाय. उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या पुणे, पिंपरी चिंचवड दौऱ्यामध्ये मोठ्या प्रमाणावर नागरी समस्या जाणून घेतल्या. दौऱ्यातच वाहतूक समस्या, कचरा समस्या संदर्भात महापालिकांना आदेश देण्यात आले. महाराष्ट्र एक पाऊल पुढे मध्ये आता वेळ झालेली आहे. इथेच नमस्कार. पाहत रहा फक्त झी 24 तास.